नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण काही फळांबद्दल माहिती घेतली होती. म्हणजे सगळ्या नाही, पण आंब्याबद्दल माहिती घेतली होती आणि काही हिंदी आणि मराठीमध्ये वाक्य बघितली होती, जाणून घेतली होती ती वाक्य, हो ना. मग आजच्या पुढच्या भागात आपण असंच काहीतरी गमतीशीर करणार आहोत. माहितीये का तुम्हाला? आज आपण एक कविता बघणार आहोत आणि ती कविता कोणाची आहे माहितीये का तुम्हाला मुलांनो? नाही माहिती? काही आयडिया येते का समोरचं चित्र बघून? कसलं चित्र आहे बरं हे? हे चित्र आहे बरोबर ट्रीचं चित्र आहे, बरोबर ना. टी फॉर ट्री, ट्री. आणि ह्या ट्रीवर काय आहेत? भरपूर सारी फळं आहेत. दिसतात ना तुम्हाला ही फळं? खूप सारी फळं आहेत, हो की नाही? तर हे आज आपण एका झाडाच्या वरती आपण एक कविता बघणार आहोत. एक झाडाची कविता बघणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण ही कविता बघणार आहोत झाडाविषयीची. पेड़ के ऊपर आज हम एक कविता देखने वाले हैं और सीखने वाले हैं. तो ये कविता आपको गूगल पे भी मिल जाएगी, क्योंकि मैंने उसी से ही ली है. और आपको इस कविता को मैं मराठी में भी उसके उन शब्दों के अर्थ समझाने वाली हूँ. तो ध्यान से सुनिएगा ये कविता. कविता का नाम है पेड़ हमारे साथी है. पेड़ मतलब झाड. मराठीत काय म्हणतात? झाड. इंग्लिशमध्ये म्हणतात ट्री. हमारे मतलब आपले. मराठीमध्ये हमारेला म्हणतो आपण आपले. साथी म्हणजे फ्रेंड्स, मित्र, सोबती. मराठीमध्ये मित्र किंवा सोबती म्हणतो आपण त्याला. पेड़ हमारे साथी है म्हणजे आहे. ट्री आर अवर फ्रेंड्स. पेड़ हमारे साथी है. झाडं आपले मित्र आहेत, अशी ही कवितेचं नाव आहे. आता काय बघा कविता. पेड़ हमारे साथी है, छाया हमको देते हैं. छाया म्हणजे काय? छाया म्हणजे सावली, शॅडो. पेड़ हमको क्या देते हैं? छाया देते हैं. म्हणजे झाडं आपल्याला सावली देतात. बाढ़ से हमें बचाते हैं. मतलब बाढ म्हणजे काय? पूर. मराठीत त्याला म्हणतात पूर. पुरापासून आपल्याला ते वाचवतात. बचाते है म्हणजे काय? वाचवतात. बचाते म्हणजे वाचवतात. दे सेव्स अस फॉर फ्लड. ओके. देन उसके बाद क्या आता है? मीठे फल भी देते हैं. वो पेड़ हमको क्या देते हैं? बहुत सारे मीठे मीठे फल देते हैं. मतलब इट्स गिव्स अस फ्रूट्स, मेनी एंड वेरियस फ्रूट्स. पेड़ कितने जरूरी है. मीठे फल तो देते हैं भाई, पर पेड़ भी जरूरी है ना. क्यों जरूरी है? क्योंकि वो छाया देते हैं हमको. फूल पौधे मीठे मीठे फल देते हैं, धूप से भी बचाते हैं, है कि नहीं? तो वो तो जरूरी है. फिर भी बेचारे कटते हैं. पर फिर भी हम लोग जो बिल्डिंग्स बनाते हैं या फिर किसी काम के लिए लकड़ी चाहिए रहती है, तो उसके लिए पेड़ कटते हैं. तो
पेड़ भी, बहुत सारे पेड़, जंगल बन कट जाता है, बहुत से पेड़ कट जाते हैं, है ना। तो बेचारे पेड़ तो कटते हैं, फिर वो कहाँ से हमको छाया देंगे, कहाँ से फूल देंगे, फल देंगे, है ना। तो ये बात तो हमको सोचनी चाहिए। तो आगे क्या कहता है कवि, हम भी पेड़ लगाएंगे। क्या कहता है, हम भी एक एक पेड़, एक एक जन एक एक पेड़ भी लगा लेंगे तो क्या हो जाएगा, संसार को हरा भरा बना देंगे। संसार को हरा भरा बनाएंगे, मतलब ये पूरी दुनिया को हम अगर एक एक पेड़ लगा देंगे, हर एक इंसान सोचेगा कि मैं एक पेड़ लगा दूं कभी भी। ऐसा ही कोई त्योहार चाहिए, कुछ चाहिए, ऐसा नहीं है, पर फिर भी अगर हम एक पेड़ लगा लेंगे तो क्या हो जाएगा, पूरी दुनिया हरी भरी हो जाएंगी। जो जंगलें कट रही है, जिसकी वजह से सारे पौधे पेड़ नष्ट हो रहे हैं, तो वहां हर एक जगह पे एक पौधा लगाएंगे तो थोड़ी तो हरी भरी हो जाएगी, फिर हमको छाया भी मिलेगी, फूल पौधे भी मिलेंगे, फल भी मिलेंगे, और क्या होगा, और हमें बाढ़ से भी बच जाएंगे हम लोग, बाढ़ से बचा लेंगे हमको पेड़, है ना। तो ये पेड़ हमारे क्या है, साथी है। तो मैं एक बार फिर से आपको सुनाती हूँ ये कविता। पेड़ हमारे साथी है, छाया से हमको बचाते हैं, बाढ़ से हम बचते हैं, मीठे फल भी देते हैं। पेड़ कितने जरूरी है, पेड़ कितने जरूरी है, फिर भी बेचारे कटते हैं, फिर भी बेचारे कटते हैं। हम भी पेड़ लगाएंगे, हम भी पेड़ लगाएंगे, संसार को हरा भरा बनाएंगे, बनाएंगे, संसार को हरा भरा बनाएंगे, बनाएंगे। पेड़ हमारे साथी है, साथी है भाई, साथी है। तो ये कविता आपको आज कैसी लगी, ये मेरे को जरूर बताना। और आप भी ऐसे कौन सी भी कविता लेके उससे उसका ट्रांसलेशन कर सकते हैं, उसको मराठी या हिंदी में आप ट्रांसलेट कर सकते हैं। तो आप ऐसा जरूर ट्राई कीजिएगा। आगे चलते, अभी हम देखते, आपको स्लेट पे दो अक्षर दिख रहे हैं ना, ऊ और ऊ। ऊ उखड़ी वाला ऊ है और ऊ ऊस वाला ऊ है ना। ऊ से उदास, ऊ से ऊर्जा, है कि नहीं। तो अभी हम ये दोनों लेटर्स कैसे लिखने हैं ये सीखने वाले हैं। ध्यान से देखिएगा। अभी हमने क्या किया, फिर से हमारे नंबर्स तो काम ही आते हैं। तो कैसे करना है, नंबर 3 लिखना है, राइट। मैंने लिखा नंबर 3, उसके बाद ऊपर एक स्लिपिंग लाइन। तो क्या हुआ, ऊ हुआ कि नहीं, हुआ कि नहीं। फिर से देखो, हाँ, नंबर 3 लिखा, उसके बाद ऊपर दी स्लिपिंग लाइन, तो हुआ ये ऊ से उदास, ऊ से उदास तो हुआ। फिर ऊ से और क्या क्या आता है, आप सोचो थोड़ा, तब तक मैं दूसरा ऊ भी देख लो आप कैसे बनाना है। ऊ उसाचा कसा बनवायचा बघून घ्या, कसा बनवायचा। फिर से ड्रॉ नंबर 3, यस। देन उसके बाद यहां से एक स्मॉल कर्व बनाना है, उल्टा वाला, पर पूरा नहीं करना है कर्व, आधा ही करना है। देखो कैसे बनाया, फिर से देखो, और स्लिपिंग लाइन, ओके। देखो नंबर 3, उसके बाद बनाया कर्व और ऊपर बनाई स्लिपिंग लाइन। तो ये हुआ ऊ उसाचा, ऊ उसाचा झाला की नाही, ऊ उसाचा। त्याच्यानंतर
ऊन, ऊन का भी होता है ना ऊन। ये हुआ उल्लू, उन्हाचा। कळलं तुम्हाला आता कसं होणार आहे? अभी ऊ से कौन से शब्द आते हैं देख लो। अभी ऊ से हिंदी शब्द कौन से आते हैं? पहले वाला जो ऊ है उससे कौन से आते हैं? उल्लू, उल्लू आते हैं ना, उल्लू। फिर आती है उंगली, उल्लू तो सबको पता है, आउल। फिर उंगली, फिंगर अपना। फिर कुछ शब्द ऐसे होते हैं जिसमें ऊ आता है, जैसे भालू, कालू, ऐसे आता है तो उसमें ऊ आ जाता है, ऊ की मात्रा आ जाती है। फिर अभी क्या है? ऊंचाई, ऊंचाई मतलब हम लोग ऊंची जगह पे है तो उसको कहते हैं ऊंचाई। फिर क्या आता है? ऊपर, ऊपर, ऊ से ऊपर, ऊपर मतलब फिर भी ऊंचाई पे गए, किधर ऊपर चढ़ गए हम लोग तो उसको कहते हैं ऊपर। फिर क्या आता है? उजाला, उजाला मतलब क्या है? जब सुबह धूप निकल के आती है, धूप रहती है तो उसको कहते हैं हम लोग उजाला हो गया, अभी रोशनाई है, उजाला है। फिर उपहार, उपहार मतलब गिफ्ट्स, गिफ्ट्स तो सबको पता है, उसको हिंदी में कहते हैं उपहार। फिर क्या है? उदय, उदय मतलब क्या है? सुबह जो धूप निकलती है, जब सनराइज होता है तो उसको कहते हैं उदय। फिर दूसरा वाला जो दीर्घ वाला हुआ है उसको क्या कहते हैं? ऊन, ऊ से ऊन, ऊन मतलब क्या है? लोकर का जो ऊन रहता है जिससे मम्मी हमारी या दादा दादी दादी या नानी स्वेटर्स बनाते हैं ना, उसको कहते हैं ऊन। फिर ऊंट, ऊंट को कैमल तो सबको पता है। फिर आती है ऊर्जा, जो हमारे अंदर रहती है ऊर्जा, उसको कहते हैं ऊर्जा। फिर आता है क्या? उष्मा, उष्मा मतलब क्या है? गर्मी, गर्मी जो होती है तो उसको कहते हैं हॉट वेदर, उसको कहते हैं उष्मा। फिर अभी हम जाएंगे मराठी शब्द पे। तो मराठी शब्द में क्या क्या है देखो। ऊ से उपकार, उपकार, उपकार एखाद्याने एखाद्यावर केलेले उपकार असं आपण म्हणतो। म्हणजे काय करतो? एखाद्याने एखाद्याला मदत केली तर एखादा जो खूप प्रामाणिक असेल तर तो म्हणतो तू माझ्यावर उपकार केलेस, तू माझ्यावर उपकार केले असं म्हणतो ते उपकार। त्याच्यानंतर उच्चार, उच्चार म्हणजे काय? आता जे मी बोलतीये ते तुम्हाला, जे मी बोलतीये त्याला म्हणतात उच्चार। एखाद्या शब्दाचा आपण करतो तो उच्चार, जसं आपण ए, अ चा साऊंड झाला म्हणजे मी अ चा उच्चार केला। त्याच्यानंतर काय येतं? उंट, कॅमल, उंट आपण बघितलं। त्याच्यानंतर उखळीचा, उखळ। पूर्वीच्या काळी एक असं भांड होतं की ज्याच्यामध्ये उखळीचं, आणि ते खूप छान लोखंडी असं वेगळ्याच प्रकारचं दगडी असं असायचं, दगडी किंवा लोखंडी ह्याच्यात। आणि त्याच्यामध्ये काय करायचे? त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू कुटायचे, त्याला उखळ म्हणतात। पण ते खूप उंच असं मोठा दांडा त्याला आणि खाली असं मोठं भांड असायचं, त्याला उखळ। त्याच्यानंतर उदास, उदास मला आज खूप उदास वाटतंय, माझा आज मूडच नाहीये, त्याला म्हणतात उदास, दुःखी, सॅड। त्याच्यानंतर उपवास, आपल्याकडे उपवास तर सगळेच जण करतात, बरेचशा वेळी आपल्या आया उपवास करत असतात की आज माझा फास्ट आहे, उपास आहे, मी आज हे खाऊ शकत नाही असं आई म्हणते ना, तो उपास। त्याच्यानंतर ऊ वर्ण काय येतं बघा? ऊन, ऊन माहितीच आहे सगळ्यांना। त्याच्यानंतर ऊस, ऊस खातात ना सगळे। परत आलं ऊर्जा, ऊर्जा एनर्जी। त्याच्यानंतर उजाडले, उजाडले म्हणजे काय झालं? सकाळी मॉर्निंग झाली आणि सकाळी दिवस उजाडतोय म्हणजे काय होते? मॉर्निंग होते, उजाडतय। त्याच्यानंतर उष्ण, उष्ण तर सगळ्यांना माहितीच आहे, उष्ण म्हणजे हॉट परत। ओके, तर हे असे काही शब्द आहेत हिंदी आणि मराठी। तर सो फ्रेंड्स, तुम्ही पण असे काही शब्द लिहून काढा, ती वाक्यांमध्ये टाकायचा प्रयत्न करा। आणि मागच्या वेळी मी तुम्हाला शिकवलेले सेंटेन्स, त्याच्यानंतर काही गोष्टी शिकवल्या, तर त्या तुम्हाला कळल्या का? तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा। त्याशिवाय तुम्हाला मी आणखीन पुढचं काय शिकवते हे तुम्हाला कळणार नाही, सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओज नाही मिळणार।
आणि अशाच मी नवीन नवीन कविता, गोष्टी, गाणी ह्यातूनही तुम्हाला काही गोष्टी शिकवणार आहे. त्यातून तुम्हाला नवीन नवीन कविताही कळतील, गोष्टीही कळतील. प्लस तुम्हाला त्याच्यात हा फायदा आहे की तुम्हाला काही भरपूर वाक्य मिळतील, वाक्य समजतील, नवीन शब्द समजतील. तर प्लीज तुम्ही कनेक्टेड राहा. आणि मी अजून तुम्हाला एका गाण्याची, इंग्लिश गाण्याची एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. तर ते गाणं खूप मला स्वतःला आवडतं आणि त्या गाणं आहे जो आपण आंब्यावरनं सेंटेन्स बनवलं ना, तसंच ते आंब्याचं एक गाणं आहे, मँगोचं. तर ते गाणं काय आहे, मँगो यम्मी टेस्टी टँगो. तर तुम्ही प्लीज हे गाणं बघा, तुमच्याही मुलांना हे गाणं खूप आवडेल. आणि ह्यातून तुम्हाला, ह्या अशा गाण्यांमधून तुम्हाला मुलांना फळांविषयी माहितीही मिळेल आणि त्यांना एक रिदममुळे एक मजाही येईल हे शिकायला. तर मी हे गाण्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. आणि त्याचबरोबर ह्या कवितेचीही लिंक टाकते, म्हणजे तुम्हाला ती कविताही बघता येईल. किंवा कवितेची लिंक नाही जमली टाकायला समजा, तर मी त्या कवितेचे लिरिक्स तरी तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. सो प्लीज तुम्ही ह्या राहा. आणि पुढच्या आपण एपिसोडमध्ये पुढचे अक्षरं घेऊ. तशीच काही सेंटेन्स किंवा एखादा निबंधही, काही वाक्य एखाद्या, जसं आपण आंब्यावरनं बनवलं तसंच काही एखाद्या शब्दावरून आपण वाक्य बनवायला शिकू. ओके, चलो बाय बाय. आपण भेटूया उद्या. चलो बाय, मिलते हैं कल फिर. बाय बाय.